जय भीम जय संविधान प्रबुद्ध भारतच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज 2025चं युनियन बजेट निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं आहे. इट वॉज हर कॉन्झिक्युटिव्ह 8th बजेट. तर या बजेटमध्ये विशेष प्रकारच्या कोणत्या सवलती मध्यम वर्गाला दिल्या गेल्या आहेत, त्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्या सवलती दिल्या गेलेल्या आहेत, SC ST OBC आणि मायनॉरिटीसाठी काय विशेष सवलती या बजेटमध्ये आहेत, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत विशेष कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग आहेत, अर्थतज्ञ आहेत. त्यानंतर डॉक्टर इंद्रजित अल्टे आहेत, जे स्पेसिफिकली कशाप्रकारे SC ST कमिशनचे ज्या रिकमेंडेशन्स आहेत आणि बजेट अलोकेशनचं काय अनुपात आहे, याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. माझ्यासोबत जितरत्न पटाईत आहे, जे महाराष्ट्राचे वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया इन्चार्ज आहेत. सर आणि आंटे सर, तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत. वेळात वेळ काढून जो केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालाय त्या संदर्भात तुम्ही जॉईन झालाय. माझा पहिला प्रश्न प्रियदर्शी सरांना आहे की सर, आपण बघतोय की अर्थसंकल्प जाहीर झाल्या भाजप असेल किंवा त्यांचे जे मित्र पक्ष आहेत, सगळीकडे त्यांनी एकच प्रश्न मोठ्या प्रमाणात माध्यमांनी लावून धरला आहे. तो म्हणजे असा की सरकारने 12 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादावर टॅक्स पद्धतीची सूट दिली आहे. काय याच्यामधली नेमकी मेक आहे ते आपण जाणून घेऊ तुमच्याकडनं. तर प्रियदर्शी सर. मी आता पेट्रोल पंपवर आहे आणि पेट्रोल पंपवर सर्वसामान्याशी जेव्हा मी बोलतोय तेव्हा ते असं म्हणतायत की या मागच्या 2, 3, 4 वर्षामध्ये आमच्या उत्पन्नामध्ये कुठलाच वाढ झालेली नाही. हे जे सांगितलं जात आहे भाजपांच्याकडून किंवा केंद्रीय बजेट मांडल्यानंतर की हा मध्यम वर्गीयांचा बजेट आहे, सर्वसामान्याचा बजेट आहे, सर्वसामान्यांना अर्थसंकल्पामध्ये एक रिहा करणारा बजेट आहे, पण तसं काही एक झालेलं नाही. मुळात आपण जर भारताचे टॅक्स पेअर्स बघितले तर ते 140 कोटीच्या देशामध्ये फक्त 10 कोटी लोक किंवा 11 कोटी लोक टॅक्स पेअर करणारे आहेत. मग हे जर 11 कोटी लोक टॅक्स देणारे असतील तर या 11 कोटी लोकांना जर आपण सर्वसामान्य म्हणत असू, मिडल क्लास म्हणत असू, तर हे चक्क सरकार मिडल क्लासची आकडेवारी लपवत आहे. आणि मग या मिडल क्लासला खरंच काही फायदा झालेला आहे का? जो सर्वसामान्य वर्ग आहे त्याला कुठला फायदा झालेला आहे का? तर तसा कुठलाही फायदा झालेला दिसत नाही, कारण त्याच्या उत्पन्नामध्येच कुठे वाढ झालेली आपल्याला दिसून येत नाही. आणि मग जे सांगितलं जात आहे की नाही याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट टॅक्स लागणार नाही, असा किती वर्ग आहे? खरं पाहता भारत देशामध्ये जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहे, जे अप्रत्यक्ष कर आहे, तो अप्रत्यक्ष कर फार मोठ्या प्रमाणात आहे. डायरेक्ट टॅक्सेस हे कमी आहेत. आणि मग हे जर इनडायरेक्ट टॅक्सेस जास्त असतील तर हे कराची सवलत देऊन सुद्धा त्याचा एक फायदा ना ट्रेझरीला होणार आहे ना त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. याचा जास्तीत जास्त नुकसान लोकांवर पडणार आहे. याचं नुकसान मोठ्या प्रमाणातलं भुर्दंड हे सर्वसामान्य जनतेवर पडणार आहे, कारण जो पैसा कराच्या माध्यमातून येणार आहे तो इनडायरेक्ट अप्रत्यक्ष करातून येणार आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना, मिडल क्लासला जीएसटीच्या माध्यमातून जो लागणारा जीएसटी आहे तो जास्तीत जास्त आहे. आणि म्हणून याचा फायदा सर्वसामान्यांना आपल्याला झालेला दिसत नाही. तो हाय नेट इंडिव्हिज्युअल्स जे आहेत त्यांना झालेला आपल्याला दिसून येतो. तो मध्यम वर्गांना किंवा सर्वसामान्यांना याच्यातला कुठलाही फायदा नाही. आणि म्हणून मग आपण याच्या सेक्टर वाईज मध्ये जरी गेलं तरी ते सेक्टर वाईज मध्ये कुठलंही भरीव तरतूद आपल्याला झालेली दिसत नाही. उदाहरणादाखल मोदींना किंवा निर्मला सीतारामनना बजेट मांडताना शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही किती भरघोस मदत केली याची वाहवाही करण्याची एक सवय झालेली आहे. पण आपण जर शेड्यूल कास्टच्या वेलफेअरचा स्टेटमेंट बघितलं, प्रधानमंत्री फसल विमा योजना बघितली तर ती 3,000 कोटीवरून त्याची तरतूद 2,000 कोटीवर आलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना त्या योजनेच्या अंतर्गत फायदा देता येत ना आपल्याला दिसतंय का फसल विमा योजनेचा? तर आपल्याला तो दिसत नाही. तो तरतूद कमी झालेली दिसते. कशात वाढ केली आहे? तर किसान क्रेडिट मध्ये 3 लाखावरून 5 लाखापर्यंतच क्रेडिट देऊ शकतो असं म्हटलंय. शेतकऱ्यांची मागणी काय आहे की आम्हाला MSP मिळाला पाहिजे, आमच्या प्रॉडक्टला, आमच्या धान्यांना एक किंमत मिळाली पाहिजे, मिनिमम सपोर्ट प्राइस मिळाला पाहिजे, ती त्याची मागणी आहे. ती
करत नाही, तुम्ही क्रेडिट कार्ड मध्ये 3 लाखावरून 5 लाखापर्यंत घ्या. शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती आमच्या प्रॉडक्टला प्राइस द्या, आमच्या प्रॉडक्टला किंमत द्या, ती आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस द्या, ती आहे. त्याच्यावर मात्र बजेटच्या भाषणामध्ये काही उल्लेख झालेला नाही. एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये पण आपल्याला तसंच दिसेल की एज्युकेशन सेक्टरमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते का, तर एक किरकोळ वाढ आपल्याला केलेली दिसते. पण ती कुठे वाढ केली आहे? केंद्रीय शाळांच्या बजेटमध्ये वाढ केलेली आहे. म्हणजे जिथे एकीकडे सरकार म्हणताय की नाही, आम्ही 8वा वित्त 8 पे कमिशन आम्ही सरकारी नोकरदारांना लागू करू, म्हणजे त्यांच्या पेमेंटमध्ये वाढ होईल, हे स्वाभाविक आहे. त्या सगळ्या लोकांसाठी केंद्रीय शाळा आहेत, तर त्या केंद्रीय शाळेच्या बजेटमध्ये तुम्ही वाढ केली आहे. पण सर्वसामान्य माणूस एक कॉम्पिटिशन मधून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जातो, त्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या बजेटरी तरतूद मध्ये तुम्ही त्यांच्या आवंटनामध्ये कमी केली आहे, 300 कोटींनी तरतूद कमी केलेली आहे. असंच आपल्याला बाकीच्या आरोग्याच्या सेक्टरमध्ये दिसते. म्हणजे जे सोशल सेक्टर आहेत, जे सर्वसामान्य वर्ग या सरकारी योजनेच्या माध्यमातून जिथे डिपेंडंट आहे, तिथे मात्र मोठ्या प्रमाणात या सोशल सेक्टरमध्ये कमी कमतरता आपल्याला झालेली दिसून येते. आणि म्हणून हा मध्यम वर्गाचा बजेट नाही, हा सर्वसामान्याचा बजेट नाही, हा वंचितांचा बजेट नाही, हा धनगंड्याचा बजेट आहे. म्हणून मग कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांच्या टॅक्सेस रेजिम मध्ये त्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स रिटर्न ऑफ करण्यामध्ये हा सरकार नेहमीच पुढाकार घेताना दिसते. आणि या बजेटमध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. तर त्याला जोडूनच माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण बघितलं की आता ही जी काही टॅक्स स्लॅबची चर्चा सुरू आहे त्याच्यामधून सरकारला जवळपास 1 लाख कोटीची वित्तीय तूट भासणार आहे. तर ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी इनडायरेक्ट टॅक्सेसच्या माध्यमातून जनतेवर तो भुर्दंड पडू शकतो. मग ते पेट्रोल डिझेलची दरवाढ असेल किंवा इतर माध्यमातून सरकार जो काही इंडिया टॅक्स गोळा करतो, तर हा कसा होऊ शकतो आणि याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, जसं मी म्हणालो की भारतामध्ये डायरेक्ट टॅक्सेसचा रेशो हा कमी आहे, इनडायरेक्ट टॅक्सेस मोठ्या प्रमाणात आहेत, अप्रत्यक्ष कर मोठ्या प्रमाणात आहेत. हे स्वतःला विश्वगुरु म्हणतात, हे स्वतःला सांगतात की नाही आमचं कॉम्पिटिशन हे आता UK इंग्लंड सोबत आहे, चायना. अमेरिकेसोबत आहे, हं, चायना सोबत आहे, या हं. सगळ्या देशांसोबत आहे. मग या देशामध्ये जर आपण त्यांची कर प्रणाली बघितली तर तिथे डायरेक्ट टॅक्सेस मोठ्या प्रमाणात आहेत, तिथे इनडायरेक्ट टॅक्सेस कमी आहेत. म्हणजे जिथे आपण चायनानी ज्या पद्धतीने हाऊसिंगवर खर्च केलेला आहे, ज्या पद्धतीने गरिबी निर्मूलनातून किंवा त्या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात पॉवर्टी एलिव्हेशन केलेलं आहे, तसे कुठलेही कार्यक्रम भारत सरकारचे आपल्याला दिसत नाही. आणि मग चायनाच्या धोरणामध्ये आपण जेव्हा बघतो, भारत आपल्याला एक एक सिंगल एंटिटी म्हणून काम करताना दिसते. पण चायनाकडे आपण जेव्हा बघतो तर चायनाचे 583 शहर हे भारतासोबत कॉम्पिट करताना दिसतात. आणि मग ते 583 शहर भारत देशासोबत किंवा इतरत्र ते मॅन्युफॅक्चरिंगवर कॉम्पिट करतायत, ते पॉवर्टी एलिव्हेशनवर कॉम्पिट करतायत, ते शिक्षणावर कॉम्पिट करतायत, ते घरांच्या प्रश्नावर कॉम्पिट करतायत. आणि त्याच्यामुळे फक्त भारत त्यांच्यासोबत आहे किंवा भारत चायनाच्या पेक्षा चांगलं करताय हे असं म्हणणं हे थोतांड आहे. आकडेवारी आपल्याला काहीतरी वेगळी सांगते आहे. आणि त्याचा भुर्दंड तुम्ही जे म्हणतायत की त्याचा भुर्दंड हा अप्रत्यक्ष करातूनच वाढणार आहे. आणि मग सर्वसामान्यांना जो त्रास या अप्रत्यक्ष कराचा बसणार आहे तो जास्त बसणार आहे. जी 12 लाखाची तरतूद केल्याचं म्हटलं जाते, की इन्कम टॅक्स रिलीफ अप टू 12 लॅक्स मिडल क्लाससाठी. तर त्यामध्ये पण किती सत्यता आहे? कारण की 12 लाख जे एक सरसकट तुमचं टॅक्स जे आहे ते भरावं लागणार नाहीये आहे. परंतु ज्यावेळेस माझा इन्कम 12,100,000 असेल किंवा 13 लाख असेल, तर त्या केसमध्ये हे गणित कशा प्रकारचं आहे एकंदरीत? टॅक्स स्लॅबवर 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10% टॅक्स आपल्याला तिथे दिसतोय. तो स्लॅब आहे, 5% आहे, 10% आहे, असा स्लॅब आपल्याला तिथे दिसतोय. तो सरसकट माफी आपल्याला त्याच्यात दिसून येते का, तर नाही दिसून येत. मुद्दा मी तुम्हाला तेच म्हणालो की जे सांगितलं जात आहे की 12 लाख उत्पन्नामध्ये या देशात किती लोक आहेत, आणि ती जर आपण संख्या काढली, जसं सुरुवातीला मी जसं म्हणालो की 140 कोटीच्या देशामध्ये जर फक्त 10-11 कोटी लोक टॅक्स भरणारे असतील,
तर ते 12 लाखाच्या उत्पन्नात येणारे किती ब्रॅकेटमध्ये आहेत आणि हायनेट मध्ये ते किती आहेत, तर त्याचा फायदा हा फक्त हायनेट इंडिव्हिज्युअल्सला होणारा आहे. तो 12 लाखापर्यंतच्या येणाऱ्या फार लोकांना त्याचा टॅक्स बेनिफिट आपल्याला झालेलं दिसणार नाही. इंद्रजित ओके सर, सर. माझा प्रश्न होता. हा, जितरत्न प्लीज कर कॅरी कर कर फॉरवर्ड. कर कंटिन्यू कर. ओके. इंद्रजित सर, प्रश्न हा होता की ज्यावेळेस हे सर्व बजेट अलोकेशन होत आहे, तर नीती आयोगाचे काही निर्देश असतात की कशा प्रकारचं बजेट अलोकेशन झालं पाहिजे स्पेसिफिकली फॉर SC ST. तर ते जे वेलफेअर स्कीम्स मध्ये जे बजेट अलोकेशन झालेलं आहे आणि 2011चा जो सेन्सस आहे, त्या सेन्ससलाच आपण आधार मानून जर बघितलं तर खरंच SC STs ला त्यांचा जो व्हॅलिड शेअर ऑफ इन्कम जे आहे अलोकेशन आहे ते भेटलंय का? निश्चितच नाही असं त्याचं उत्तर आहे. त्याचं कारण असं आहे की अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या जी आहे आपल्या देशामध्ये, तर ती 16.6% अनुसूचित जातीचे लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे. आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या जी आहे ती आहे 8.6% इतकी लोकसंख्या आहे. आणि या लोकसंख्येचा विचार आपण केला आणि यावर्षीचं टोटल बजेट जे आहे त्या बजेटचा आपण विचार केला आणि त्या बजेटमधला किती भाग या जाती आणि जमातीसाठी अलोकेट झालेला आहे याची जर थोडी आकडेवारी आपण पाहिली, कॅल्क्युलेशन्स केले, तर आपल्याला असं दिसतंय की हे बजेट टोटल एक्सपेंडिचर जो आहे तो आहे 50.65 लाख कोटी, किंवा ऍब्सोल्यूट फिगर्स, टोटल फिगर्स सांगायची झाली तर 50,65,03,45 कोटी एवढं बजेट आहे. ते 50,65,345 करोड एवढं ते बजेट आहे. आणि या बजेटचा अनुसूचित जातीसाठी जे वेगवेगळी मंत्रालय आहेत त्या मंत्रालयासाठी जे आवंटन झालेलं आहे, जो निधी देण्यात आलेला आहे त्यांच्या डिमांड प्रमाणे, त्याची डिमांड नोट जी आहे ती डिमांड नोट आपल्याला एक्सपेंडिचर बजेटच्या स्टेटमेंट 10A आणि 10B मध्ये मिळते. तर ते बजेट जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या 50.65 लाख कोटी मध्ये सर्व मंत्रालय आणि विभाग यांनी अनुसूचित जातीसाठी 1.68 लाख कोटी किंवा 1,68,478 रुपये एवढे आवंटित केलेले आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण थोडीशी आकडेवारी जर केली, आकडेमोड केली की बाबा या 50.65 लाख कोटीपैकी मिळालेल्या या बजेटचा किती प्रमाणात शेकडा या जमातीसाठी, या जातीसाठी अलॉट झालेला आहे, तर ती थोडी आकडेवारी कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की तो आकडा आहे 3.32%. म्हणजे 100रातले 3 रुपये 32 पैसे असं म्हणूया. 3.32% हे 16.6% लोकांसाठी मिळालेले आहे. तसंच ही जी दुसरी आकडेवारी आपण थोडीशी लक्षात घेतली की जी अनुसूचित जमातीसाठी आहे, तिची आकडेमोड मी थोडीशी करत बसलो जाहीर झाल्यानंतर, तर तिथे माझ्या निदर्शनाला असं आलं की 50.65 लाख कोटीचं हे जे बजेट आहे, या बजेटपैकी सर्व ज्या योजना आहेत ज्याचा 10B मध्ये समावेश केलेला आहे, अनुसूचित जमातीच्या योजना म्हणून वेलफेअर योजना, अंडर डेव्हलपमेंट ऍक्शन प्लॅन फॉर ST असं त्याचं नामाविधान आहे. तर त्या 10B मध्ये एक्सपेंडिचर बजेटच्या 1.29 लाख कोटी एवढा खर्च आहे.
1,29,249 एवढ्या रकमेचं आवंटन जमातीसाठी वेगवेगळ्या मंत्रालया अंतर्गत केलेलं आहे. आता या आवंटनाचं वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अनुसूचित जमातीच्या आवंटनाशी एकूण म्हणजे प्रमाण जर काढलं टोटल बजेटशी तर ते येतं 2.55. याचाच अर्थ असा आहे की हे 2.55 बजेट 8.6% लोकसंख्येच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणजे पहा 16.6% लोकांना 3% बजेट आणि 8.6% लोकांना 2.55 बजेट हे त्याचा वाटा. 100 3 रुपये एससीला आणि रफली 100 2 रुपये एसटीच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येत आहे. 17-18 पासून नीती आयोगाच्या गाईडलाईन्स प्रसारित झालेल्या आहेत. त्या गाईडलाईन्स प्रमाणे या वेगवेगळ्या विभागाची तरतूद विभाग अ, ब, क आणि ड या विभागात करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये समाज कल्याणचा समावेश 72% आवंटनामध्ये आहे आणि बाकीचे जे विभाग आहेत ज्यांना बंधनकारक असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये काही विभाग आहेत ज्याच्यामध्ये बंधनकारक नाहीत असे काही विभाग आहेत आणि काही विभाग जे आहेत ते काही विभाग हे बंधनकारक नसलं तरीही पॉप्युलेशनच्या 50% प्रमाणात त्यांनी ते बजेट अलॉट करावं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आहेत 2018च्या नीती आयोगाच्या गाईडलाईन प्रमाणे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे समाज कल्याणचं 72% आवंटन आहे अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी. परंतु आमचं म्हणणं असं आहे की हे आवंटन जे करण्याची जी पद्धत आहे की समजा एखादं बजेट आहे इस्रोचं बजेट आहे त्याच्यामध्ये काही एक पैसा मिळत नाही. ऍग्रिकल्चरला काही मिळतं परंतु आमचं म्हणणं असं आहे की 8%, 16%, 72% या सगळ्यांची गोळाबेरीज जरी आपण केली आणि त्यांचं ऍव्हरेज काढलं तर किमान 10 ते 12% बजेट या प्रवर्गाला मिळालं पाहिजे. तर तेवढ्या प्रमाणात ते आवंटित करावं असं आमचं म्हणणं आहे की जे होत नाही. आणि ते मी 16% लोकसंख्या सांगितली. पुढे जाऊन मी असं म्हणेल की वाय नॉट 16% शुड बी अलॉटेड टू दिस पॉप्युलेशन. एकूण बजेटच्या 16% ते का अलॉट करण्यात येऊ नये. त्यांच्या जर आपल्याला खऱ्या अर्थानं विकसित भारताचं स्वप्न पाहायचं असेल आपल्याला भारत विकसित करायचा असेल तर या प्रवर्गाला ज्या गाईडलाईन्स नीती आयोगासारख्या आवंटनासाठी दिलेल्या आहेत की काहींना 16%, काहींना 8%, काही विभागाचं 4% आणि काहींना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. वाय नॉट दिस गाईडलाईन शुड बी चेंज. त्या गाईडलाईन चेंज करा आणि एकूण लोकसंख्या आमची जेवढी आहे तेवढ्या प्रमाणामध्ये 16.6% आणि 8.6% ते बजेट आम्हाला द्या. हे माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर. आणि दुसरा महत्वाचा त्याच्यामध्ये भाग असा आहे आणखी की या विभागांच्या अंतर्गत ज्या ज्या योजना दाखवल्या जातात त्या सगळ्याच योजना प्रत्यक्ष लाभाच्या योजना नसतात. काही इंद्रजित सर जे प्रियदर्शी तेलंग सर जे बोलत आहेत की सर तुमचा म्हणजे आपण पहिला मुद्दा जो आहे आधी तो क्लॅरिफाय करून घेऊयात की तुमचं काय म्हणणं आहे यावरती. कशा संदर्भात हे प्रियदर्शी सर जी डिमांड करतायत ती अगदी योग्य डिमांड आहे. कारण जर आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे पॅरामीटर्स विचारात घेतले तर ही जी योजना राबवल्या गेली होती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या पॉप्युलेशनची दरी कमी व्हावी, आर्थिक दरी कमी व्हावी बाकी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये. आता जे आवंटन केलं जात आहे ते आवंटन खूपच तोडकं आवंटन आहे की ज्याच्यामुळे हे उद्देश सफल होऊ शकत नाहीत. आणि म्हणून मग की प्लॅन बजेटच्या 15% किंवा 16% शेड्यूल कास्टसाठी आणि 8-9% शेड्यूल ट्राईबसाठी ही जी आधीची तरतूद होती ती अपुरी आहे. त्याच्यानी या पॉलिसीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होऊ शकत नाहीत.
आणि म्हणून मग महाराष्ट्राने सुद्धा जेव्हा एक विस पागे समिती नेमली होती, त्या पागे समितीचं रिकमेंडेशन असं होतं की एकूण बजेटच्या जे आवंटन आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात व्हावं, शेड्यूल कास्ट साठी व्हावं. शेड्यूल ट्राईबच्या अनुषंगाने पागे समितीचे रिकमेंडेशन नव्हते, कारण ती अस्पृश्यता निवारणाच्या अनुषंगाने ती समिती बनली होती. आणि महत्वाचं असं की महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी पागे समितीचे रिकमेंडेशन मान्य केले होते. पण तसं असतानाही सुद्धा महाराष्ट्रामध्ये हा कायदा झाला. तेलंगणा किंवा कर्नाटका आणि अलीकडच्या काळामध्ये राजस्थानमध्ये या राज्यांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या आवंटनाच्या संदर्भामध्ये डेव्हलपमेंटचा कायदा केला. मोदी सरकार कितीही बाबासाहेब, जय भीम, संविधानाच्या पाया लागत कार्यक्रम करत जरी असले तरी त्या संविधानाची पायमल्ली करत, जे संविधानाच्या अंतर्गत कलम 46 आहेत किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या अंतर्गत बाकीचे जे कलम आहेत त्याची पायमल्ली करत शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या साठी लागणारा जे आवंटन आहे ते कायदा करून करावं, या योजना कायद्याच्या अंतर्गत करावा अशी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे मागणी करतो. कारण ते जर कायद्याच्या अंतर्गत होत नसेल तर ते बजेट पळवण्याचं, ते बजेट लपवण्याचं, ते बजेट दुसरीकडे वापरण्याचं त्याच्याकडे आजही प्रयोजन आहे. असं महाराष्ट्रात होत आहे, असं केंद्रात होत आहे. आणि म्हणून मग आपण जर 1980 पासून तर आतापर्यंतचा हिशोब जर केला तर 15 लाख कोटीच्या वर या केंद्र सरकारने आतापर्यंतच्या, मग ती काँग्रेस असो, भाजपा असो किंवा कुठलंही सरकार असो, मोठ्या प्रमाणामध्ये शेड्यूल कास्टचा निधी पळवलेला आहे. तो त्यांच्या हक्काचा निधी पळवलेला आहे. म्हणून या निधीच्या संदर्भात कायदा करणं आणि या योजना ज्या वेलफेअर आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच मग स्कॉलरशिपचा पैसा असेल, घरांचा पैसा असेल किंवा लिव्हिंग स्टँडर्डसाठी, शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी जो पैसा असेल तो या वंचित समुदायासाठी खर्च होऊ शकतो. अन्यथा हा पैसा वेगवेगळ्या विभागामध्ये, जसे महाराष्ट्राचे वित्तमंत्री किंवा महाराष्ट्रातले वेगवेगळे विभाग पडवितात तसं केंद्राच्या स्तरावर सुद्धा होतं. जितरत्न काही कमेंट्स आहेत एकंदरीत जो विषय चर्चेला. येस मी त्याला पुढे घेऊन जातो. जसं आपण बघितलं सर की बिहार आणि दिल्लीची निवडणूक टप्प्यावर येऊन थांबलेली आहे. त्यामुळे आम्ही किती मिडल क्लास ओरिएंटेड आहोत असं दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. आणि एकच 12 लाखाचा आपण मगाशी ज्याचा उल्लेख केला की ती चर्चा सगळी भाजप, त्यांचे मित्र पक्ष, ही सगळी मंडळी अत्यंत डंके की छोट पर ते सगळं करत आहेत. परंतु हे करत असताना मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला जो वाटा आला आहे तो अत्यंत तोडका असा म्हटला पाहिजे की अहमदाबाद मुंबई फास्ट ट्रेन किंवा मग मेट्रोसाठीची विशेष तरतूद या गोष्टी सोडून महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये विशेष मिळालेले दिसत नाही. म्हणजे मग एमएसपीचा मुद्दा असेल किंवा सहकारी कारखान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत गेल्या वर्षापासून, किंवा कांदा निर्यातदारांचा प्रश्न हल्ली आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात तो गाजला होता. इतरही प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील हायर एज्युकेशनचा प्रश्न आहे. तर हे जे जनतेचे विशेषतः एससी एसटी ओबीसी आणि एकूणच सर्व समूहांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त निवडणूक ओरिएंटेड ज्या काही घोषणा झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या बाबतीत वाटायला जे काही आलंय त्याबद्दल सर आपली कमेंट. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला सुरुवातीलाच की तिथे बिहारमध्ये इलेक्शन्स आहेत, आता महाराष्ट्रातले इलेक्शन होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांना खुश ठेवण्यासाठी बिहारला झुकतं माप दिलंय. बिहार महाराष्ट्रापेक्षा निश्चितच थोडासा अप्रगत असा प्रकारचा प्रदेश आहे, यात कुठलाही वाद नाही. परंतु माझं म्हणणं असं आहे की बिहारला झुकतं माप देताना बाकीच्या राज्याचा हे असताना म्हणजे काही आक्षेप असण्याचं कारण नव्हतं. जर याच गोष्टी इलेक्शन नसताना केल्या असत्या तर आपल्याला ते समजू शकलं असतं. परंतु डोळ्यापुढे इलेक्शन्स आहे हे लक्षात घेऊन त्या तरतुदी केलेल्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि महाराष्ट्राच्या वाट्याला त्या मनाने जे काही आलं नाही ते अगदी बरोबर आहे. कारण तिथल्या तिथे महाराष्ट्र तर थोडा लांब आहे. तिथल्या तिथे दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत.
त्या हम्म. शेतकऱ्यांच्या किती वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे त्याच्याकडे सुद्धा सरकार लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून आपल्याला थोडक्यात असं म्हणावं लागतं की केवळ इलेक्शन्स डोळ्यासमोर ठेवून बिहार मधल्या ज्या ज्या काही सोयी सुविधा कुठे मखाण्याच्या सेंटर वगैरे वगैरे एअरपोर्ट ते मागच्या वर्षी सुद्धा इलेक्शनच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी तिथे जाहीर झाल्या होत्या, परंतु त्यातल्या कितपत कागदावर उतरल्या हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून हे निव्वळ इलेक्शनसाठी केलेला देखावा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. निश्चितच सर, अत्यंत थोडक्यात त्या संदर्भातली टिप्पणी केली. सर, आत्ताच्या या बजेटमध्ये पण अशी एक उडान योजनेच्या माध्यमातून देशभरामध्ये 120 हवाई पट्टी म्हणूया किंवा हेलिकॉप्टर आणि विमानतळाच्या निर्मितीची घोषणा झाली. परंतु याच्यातला मुख्य प्रॉब्लेम किंवा जी अडचण आहे याच्यातली की जमीन अधिग्रहण करणं विमानतळासाठी. आपण बघतोय की नवी मुंबईतलं विमानतळाचा प्रश्न असेल किंवा पुण्यातल्या पुरंदर विमानतळाचा प्रश्न होतो की गेले अनेक वर्ष ही प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये घोषणांचा आमिष दाखवून चॉकलेट दाखवण्याचा प्रकार होतो तोच इथे होतोय का? त्याचं कारण की शासकीय जी काही सगळी विमानतळ आहेत तर मेंटेनन्सचं देखभालीचं काम ही अदानी यांच्या कंपनीला दिलं जातं आणि त्याचा खर्चही अत्यंत अवाढव्य आहे आणि त्याचा बोज हा सगळ्या जनतेवर पडतो. त्यात ही विमानतळांची मागणी जी प्रत्यक्षात उतरेल की नाही माहिती नाही, परंतु कागदावर तरी ती आता दिसते. कसं पाहता सर याच्याकडे? नाही, त्याच्यामध्ये जसजसा आपण पॉझिटिव्हली जरी विचार केला की ज्या प्रमाणात देश विकसित होत जातो तसतशी त्याची जी साधनं आहेत, कम्युनिकेशनची जी साधनं आहेत ती बदलावी लागतात. हे जरी मान्य केलं बदलतात ती, म्हणून विमान प्रवास हा एक जरी समजा आपण गृहीत धरूया की लक्झरी न राहता हा भाग वेगळा आहे की किती लोक विमानाने प्रवास करतात आपल्या देशामध्ये आणि ती किती लोकांची गरज आहे, साध्या रेल्वेची किती गरज आहे, हे खरे संशोधनाचे विषय आहेत की साध्या रेल्वेच्या डब्याची गरज आहे का विमानतळ वाढवण्याची गरज आहे, याच्यावर सुद्धा खरं म्हटलं तर संशोधन व्हायला पाहिजे. परंतु हे असं होतं की प्रत्येक वेळेला आपल्याला आठवत असेल मागे सुद्धा माननीय पंतप्रधानांनी असं सांगितलं होतं कि हवाई चप्पल पहनने वाला आदमी भी उडान योजना के अंतर्गत देश घुमेगा. किती लोकांकडे त्याच्या हवाई योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे या योजना ह्या प्रत्यक्षात येण्यासाठी एकतर त्याच्यासाठी रिसोर्सेस भरपूर लागतात. त्या रिसोर्सेससाठी काय तरतूद केली याच्याबद्दलचं चित्र आजच्या बजेटमध्ये स्पष्ट नाही असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे तो काही काळानंतर कदाचित काही काळानंतर तो मार्गी लावण्याचा त्यांचा प्लॅन असू शकेल. ज्या पद्धतीने सर्व विस्तृत पैलूंवर आपण मार्गदर्शन केलेलं आहे आणि बजेटचे एकंदरीत जे कांगोरे आहेत ते उलगडून सांगितलेले आहेत. आपण पुन्हा या विषयावरती आपली मुलाखत जरूर घेऊयात, कारण की आपला जो सेकंड पार्ट होता की कशाप्रकारे ज्या योजना आहेत SC ST वेलफेअर स्कीम्स त्यामध्ये अशा प्रकारच्या काही योजना आहेत की ज्या फक्त फुगवून सांगितलेल्या आहेत. एक प्रकारे तो बजेटचा फुगवटा दाखवण्यासाठी त्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय संविधान. थँक्यू. थँक्यू. जय भीम. थँक्यू.